मजूर भेटत नाही, काय कारण मजूर न भेटण्याचं? आता गव्हर्नमेंटनं सगळंच फुकट करून टाकलं, त्याच्यामुळे प्रॉब्लेम येऊ राहिला शेतकरी लोकांना. पंचायत निर्माण झाली ना. त्यातल्या त्यात दोन सरकार, महायुती आणि महाविकास आघाडी, तर त्याच्यामध्ये तुम्हाला काय वाटतं की कोणतं सरकार शेतकऱ्याला न्याय देईल? तुमच्याकडचा आमदारांमुळे काही विकास झाला 5 वर्षात? नाही, काहीच विकास झाले नाही 2.5 वर्षात. काय खुश आहे, आनंदी आहे? आनंदी कशाचं? गॅस महाग केला त्यांनी, सगळं महागाई करून टाकली ना. तेल महाग करून टाकलं, सगळं किराणा ते सगळं महाग करून टाकलं. तर दिलं तरी चाललं असतं. तुम्हाला असं वाटतंय की 1500 रुपये देऊन ह्या सरकारला फायदा होणार नाही? नाही होणार, वाटतच नाही आम्हाला होणार नाही म्हणून. जिकडं तिकडं तेच बोलू लागले सगळे. नागापूर गावापासून आपण इथे जवळ आलेलो आहोत. आपल्याला इथे शेतकरी जोडी दिसते, त्यांच्यासोबत आपण चर्चा करूया. काय काका, काय तुमचं नाव? मनोज राजपूत माझं नाव आहे. मनोज राजपूत. हो, नागापूरचं राहणार आहे मी. बरं, कुठे इथं शेत तुमचं जवळ आहे का? शेत आमचं आहे. शेत काम करून आलेत? हो, चालू आहे, काम करणं चालू आहे. बरं, मला एक सांगा, विधानसभेची निवडणूक लागलेली आहे, काय समस्या आहे शेतकऱ्यांच्या? शेतकऱ्याच्या मेन समस्या आहे, रस्ता व्यवस्थित नाही आहे, रस्त्याचा प्रॉब्लेम चालू आहे. परत त्याच्यानंतर मजूर लोक भेटू राहिले नाही. मजूर भेटत नाही, काय कारण मजूर न भेटण्याचं? आता गव्हर्नमेंटनं सगळंच फुकट करून टाकलं, त्याच्यामुळे प्रॉब्लेम येऊ राहिला शेतकरी लोकांना. सर्वच फुकट दिल्यामुळे मजूर भेटत नाही. भेटू राहिले 1500 रुपये, 1500 रुपये भेटू राहिले. राशन फुकट भेटू राहिलं, त्याच्यामुळे आम्हाला पंचायत येऊ राहील ना. जिथं 200 रुपये रोज चालू तिथं 600 रुपये रोज देऊन आम्हाला मजूर भेटू राहिले नाही. अच्छा, मग तुमचं मजूर काही प्रचारात गेलंय, काही घरी बसलंय 1500 रुपये घेऊन, असं म्हणायचं? हो, असंच म्हणायचं. दुसरं पर्यायच नाही ना काही. 5 रुपये किलो कापूस वेचणं होती, ती 10 रुपये किलो चालू आहे. कापूस वेचणीचा दर काय आता? आता सध्या 10 रुपये किलो चालू आहे. 10 रुपये किलो परवडतं? नाही, परवडतच नाही. 6000 रुपये क्विंटल कापूस चालू आहे. 10,000 रुपये वेचणीला जाते क्विंटल, माग परवडत नाही ते. बरं, कापसाला काय दर आहे आता? आता सध्या 6,500 पर्यंत आहे. मागच्या 5 वर्षापूर्वी काय होता? मागच्या 5 वर्ष उद्धव साहेबांचं सरकार आलं होतं, त्या टायमाला 12,000 पर्यंत गेलं होतं. 12,000पर्यंत गेलं होतं उद्धव साहेबांचं सरकार आलं होतं. नंतर आता 3 वर्षापासून तर 8,000च्या आतमध्येच आहे. का, कोण जबाबदारी बरं याला? त्याला तर का सरकारने लक्ष द्यायला पाहिजे. गरीब लोक समस्या आहे, जाणून घ्यायला पाहिजे. कोणतं सरकार? आता आपल्याकडे सगळे मिक्स सरकार आहे. सगळे मिक्स आहे ते, त्याच्यामुळेच पंचायत निर्माण झाली ना. त्यातल्या त्यात दोन सरकार, महायुती आणि महाविकास आघाडी, तर त्याच्यामध्ये तुम्हाला काय वाटतं की कोणतं सरकार शेतकऱ्याला न्याय देईल? न्याय तर दोन्ही सरकार चांगलेच आहे, पण शक्यतो शिंदे सरकार बरं काम कर राहिलं. पण आता हे जे चालू आहे, आमच्याकडचा आमदार दुसऱ्या पक्षाचं आहे, त्याच्यामुळे आम्हाला त्रास सहन करावा लागतोय ना. तुमच्याकडचा आमदारांमुळे काही विकास झाला 5 वर्षात? नाही, काहीच विकास झाले नाही 2.5 वर्षात. विकास झाला नाही. आता रोडच काम चालू होतंय, आता परत तसं झालंय. रोड पहा तुम्ही, उन्हाळ्यात पडेल तसंच पडेल. ज्यांना एकदा निवडून दिलंय, मग 5 वर्षापूर्वी असो की 10 वर्षापूर्वीचे आमदार असो, दाखवलं, पण ते शक्य झालं नाही ना. ते शक्य झालं नाही. नाही, काही रोडाचे काम नाही आमच्याकडं, मजूर भेटू राहिले नाही, परेशानी आहे. ज्यांना तुम्ही निवडून दिलं, पुन्हा त्यांना संधी द्याल? संधी देऊ राहिलो आम्ही, त्यांनाच संधी द्यायचा विचार चालू आहे, पण रोडाचे काम व्हायला पाहिजे ना आमचे. रोडाचे काम, रस्त्याचे काम झाले 5 वर्ष कामच नाही रोडाचे. बर ताई, लाडक्या बहिणीचे 1500 रुपये मिळाले तुम्हाला? मिळालेत. काय खुश आहे, आनंदी आहे? आनंदी कशाचं? गॅस महाग केला त्यांनी, सगळं महागाई करून टाकली ना. तेल महाग करून टाकलं, सगळं किराणा ते सगळं महाग करून टाकलं ना. अच्छा, स्वयंपाकघरातील वस्तू महाग झाल्यात, 1500 रुपये तुम्हाला दिले. पुरून लागले ना ते 1500 रुपये आम्हाला देऊन, पण ते 1500 इकडे घेऊन इकडे महागाई झाली ना, इकडे टाकणं पडतंय ते. बरं, त्यामुळे सरकारला फायदा होईल, मतदान होईल 1500 रुपये लाडक्या बहिणीला दिल्यामुळे? वाटत तर नाही आम्हाला, कारण की त्यांनी महागाईची एवढी करून टाकली, सगळे लेडीज लोक तेच म्हणू लागले. बरं, सरकार तर खूप मोठे गाजावाजा करतायत, जाहिराती करतायत, लाडक्या बहिणीला सन्मान दिला, लाडक्या बहिणीला पैसे दिले त्यांनी, पण मग महागाई नव्हती वाढवायला पाहिजे ना. तेल 100 रुपये होतं, 110 रुपये, 140 रुपये झालं सर. तेलाचा भाव वाढून गेलेला आहे, तेलाची वाढून गेला, पेट्रोल वाढून गेलं, सगळंच वाढून गेलं ना. म्हणजे एका हाताने दिलं आणि दुसऱ्या हाताने घेऊन घेतलं, मग काय फायदा आहे? ते दिनं नसतं दिलं ते पुरवडलं असतं आम्हाला. नसतं दिलं तरी चाललं असतं. तुम्हाला असं वाटतंय की 1500 रुपये देऊन ह्या सरकारला फायदा होणार नाही? नाही होणार, वाटतच नाही आम्हाला होणार नाही म्हणून. जिकडे तिकडे तेच बोलू लागले सगळेजण. बरं, महिलांसाठी काय करायला पाहिजे सरकारने? त्यांच्यासाठी काय, त्यांनी फक्त बस ते फ्री करून टाकली, हे करून टाकलं, तेवढ्या काय होणार आहे महिलांना? सरकारने महिलांना असो शेतकऱ्यांना फ्रीमध्ये दिलंय, फुकट दिलंय, बस फुकट केलेल्या आहेत.
सन्मान निधी दिलेला आहे शेतकऱ्यांना, यामुळे असं वाटतं त्यानं सरकारला फायदा होईल. व्हायला तर पाहिजे, पण मग लेडीज लोक म्हणतात की समजा महागाई नव्हती वाढवायला पाहिजे ना त्यांनी. महागाईचा मोठा प्रश्न आहे हा तुमच्यासमोर. म्हणजे आम्हाला कामं करून सुद्धा ते हे नेऊ लागलं ना, घरात काय आणायचं काय ठेवायचं, मजुरी काम. शाळेची फीस किती वाढली कमी झाली? शाळेची फीज नाही, शाळेचं काय ते इंग्लिश मीडियम मध्ये टाकलं तरच फी राहते. आमची मुलं याच्यामध्ये शाळेत शिक्षण चांगलं भेटतं, हो भेटतं, जिल्हा परिषदला चांगलं शिक्षण भेटतं. चांगलं. आता नाविलाज आहे ना आमचा, टाकावंच लागतं ना तिथं. नाविलाज आहे म्हणून टाकावं लागतंय. बरं, रोजगाराची काय परिस्थिती आहे तालुक्यामध्ये? तुम्हाला काय वाटतं, तुमच्या भागात रोजगार आहे? रोजगार आहे, पण मग महागाई ना रोजगारांची बी. शेतीच्या व्यतिरिक्त दुसरा रोजगार आहे का इथे? कारखाना वगैरे आहे तुमच्या नाही, भागात? इथं नाहीये, एवढ्या याच्यात नाहीये. नाहीये. कन्नडला आहे, कन्नडला आहे. इथं नाहीये. बरं बरं. आपल्यासोबत हे शेतकरी कुटुंब आपल्याला भेटलेलं आहे नागापूर रस्त्यावर. आपण सहज त्यांची प्रतिक्रिया घेण्याचा प्रयत्न केला. एकंदर सरकारने एका हाताने दिलं आहे आणि दुसऱ्या हातानं काढून घेतलेलं आहे, अशीच प्रतिक्रिया आपल्याला मिळत आहे. मी राजेंद्र भोसले, मंथन मराठीसाठी कॅमेरामॅन सहबाजसह नागापूर.